पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी आपल्या भाषणात माजी सनदी अधिकारी माधव गोडबोले यांच्या अनफिनिश्ड इनिंग या पुस्तकाचा संदर्भ दिला। गोडबोलेंनी इंदिरा गांधी तसंच नोटाबंदीबाबत नेमकं काय लिहिलं होतं आणि सध्याच्या नोटाबंदीबाबत त्यांचं काय मत आहे याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। आज पंतप्रधानांनी उदाहरण म्हणून दिलेल्या माहितीचा नेमका आशय काय आहे हे आपण स्वतः माधव गोडबोले सरांकडून जाणून घेऊया, ज्यांनी मुळात हे पुस्तक लिहिलेलं आहे। सर, आज पंतप्रधानांनी उल्लेख केला डिमॉनिटायझेशनच्या निर्णयानंतर किंवा त्या संदर्भात आधी काय घडलं होतं त्याविषयी तुम्ही तुमच्या पुस्तकात काय सांगितलेलं आहे? सुरुवातीला ज्यावेळेला मी यशवंतरावांचा खाजगी सचिव म्हणून काम करत होतो, ते गृहमंत्री असताना आणि वित्तमंत्री असताना असे 4 वर्ष मी त्यांच्याबरोबर केंद्रामध्ये काम केलं। ते वित्त मंत्रालयामध्ये असताना एक समिती नेमली होती केंद्र शासनाने, वांचूंच्या अध्यक्षतेखाली टॅक्सेशन एन्क्वायरी कमिटी, आणि त्या समितीने त्यांच्या इंटरिम रिपोर्टमध्ये फायनल रिपोर्ट करण्याच्या आधी एक महत्त्वाचा विषय म्हणून इंटरिम रिपोर्टमध्ये अशी एक शिफारस केली होती की डिमॉनिटायझेशन करण्यात यावं मोठ्या व्हॅल्यूच्या नोट्सचं। त्याच्याबद्दलची सखोल चर्चा वित्त मंत्रालयामध्ये त्यावेळेला झाली, वित्तमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि असं एकमत झालं की ही शिफारस चांगली आहे आणि ती अंमलात आणण्यात यावी। अर्थातच हा अतिशय महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे असं ठरवलं की पहिल्यांदी वित्तमंत्र्यांनी जाऊन पंतप्रधानांशी जाऊन बोलून यावं, त्यांची संमती घ्यावी आणि त्यांची इच्छा असेल तरच पुढली पावलं टाकावी। त्याप्रमाणे यशवंतराव इंदिराजींना भेटायला गेले आणि त्यांनी काय प्रस्ताव आहे, काय प्रपोजल आहे ते त्यांना सांगितलं। क्षणभर विचार करून त्यांनी यशवंतरावांना एकच प्रश्न विचारला की यापुढे काही काँग्रेस पार्टीला कुठल्याही निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा नाही आहे का? यशवंतराव त्याचा अर्थ काय ते समजले आणि परत आले। ते परत आल्यानंतर मी त्यांना विचारलं की काही निर्णय झाला का? तर त्यांनी हे मला संभाषण सांगितलं आणि जे मी माझ्या पुस्तकामध्ये उद्धृत केलेलं आहे आणि त्यामुळे हा निर्णय त्यावेळेला होऊ शकला नाही। त्याचा उल्लेख मी नुकत्याच लिहिलेल्या माझ्या एका लेखामध्येही केला आहे आणि जो कदाचित पंतप्रधानांच्या वाचण्यात आला असेल की ज्याच्यामध्ये मी असं म्हटलं की या अशा तऱ्हेच्या निर्णयाला फार मोठी राजकीय इच्छाशक्ती लागते, एक मोठं राजकीय करेज लागतं। ते करेज आत्तापर्यंत कोणी दाखवलं नाही, जे दाखवायला पाहिजे होतं यापूर्वीच्या काळातही ते मोदींनी दाखवलं, याबद्दल त्यांचा आपण ऋणी राहिलं पाहिजे। पण हा निर्णय करण्यापूर्वी जेवढी पूर्वतयारी करायला पाहिजे होती तेवढी मात्र झालेली दिसत नाही। तुम्ही जसं म्हटलं की RBI किंवा इतर जे प्रशासन आहेत त्यांची देखील यामध्ये जबाबदारी महत्त्वाची ठरते। मी तर असं म्हणेन की या बाबतीतला निर्णय करणं इथपर्यंतच पंतप्रधानांचा संबंध येतो, बाकीचा सगळी त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं ही सगळी जबाबदारी ही त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची आणि संस्थांची असते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।